आजपासून कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आणि कांद्याचे सरासरी दर हे 1000 ते 1200 रुपयांपर्यंत कोसळलेत। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। यंदा उन्हाळी कांद्याची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये। त्यामुळे लागवडीचा सुद्धा खर्च निघणार नसल्याच्या प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत। माझं नाव दत्तात्रय सुखरू पाटील, मी नगावचा राहणारा शेतकरी। मी इथं कांदा आणलेला आहे, माझ्या मित्रांचा कांदा आहे। 500 ते 600 रुपयाच्या वरती कांदा विकला जात नाही आणि 1000 रुपये तर कांदा क्विंटल मागे खर्च आहे आजच्या तारखेला। आणि सरकारने निर्यात बंदी उठवली, 20% झिरो केली, तरी देखील कांद्याचे भाव वाढण्याऐवजी कमी झाले। जे कांदा 1000, 1200, 1300 जात होतं ते कांदा आज 500, 600, 700 चं झालं। आता इकडे जे कांदा आहे हे 600 रुपये 700 रुपये गेले, हे 800 रुपये, हे 800 रुपये। हा कांदा बघून घ्या तुम्ही, कांदा 800 रुपये आणि आज म्हणजे हा कांदा 800 रुपये गेला। निर्यात बंदी उचलून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही आहे, उलट शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मग शेतकऱ्यांच्या कांद्याला जितकी विदेशात मागणी तितका कांदा पाठवला जात नाही। त्या व्यतिरिक्त गहू, हरभरा, मका यांचे देखील तेच कंडिशन आहे। आता गहू खरेदी होतोय 2000 पासून तर 2400 रुपयापर्यंत, जे गहू देखील परवडत नाही आहे। आणि मका 1700 पासून 2000 रुपयापर्यंत खरेदी होतो, ज्याला हमीभाव 2250 रुपये, तो मका 1800 1700 असा घेतला जातो। तरी देखील शेतकऱ्यांची एवढी अपेक्षा आहे की जे हमीभावाचे भाव आहेत कमीत कमी त्या भावापर्यंत तरी खरेदी व्हावी, असं शेतकऱ्यांचं MSP आहे त्या लेवलला तरी खरेदी करावी, असं शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे सरकारकडे। माझं नाव पांडुरंग सोमनाथ सरगर, राहणार नवे बदाने। गेल्या आठवड्यात कांदा आणलेला होता, तो कांदा 1100 रुपये गेला आणि त्याच्यातला उरलेला कांदा आज आणलेला आहे तर तो 800 रुपये गेला। 20% निर्यात शुल्क कमी करून सुद्धा कांद्याला भाव मिळत नाही, अशी सरकारची परिस्थिती आहे। कांद्याला खर्च क्विंटलला 1000-1100 रुपये येतोय। गोणी आम्हाला तिथून ट्रॅक्टरमध्ये इथं आणण्यापर्यंत आम्हाला 50 रुपये गोणीला भाडं आहे आणि कांदा 8 रुपये किलो गेलेला आहे। काय पडणार आहे शेतकऱ्याला? काय मागणी तुमची? सरकारने याचा विचार करावा आणि कांद्याला चांगला भाव द्यावा। मी रमेश सुखदेव पाटील, नागावचा शेतकरी आहे। एक 15 दिवस महिन्यापूर्वी कांद्याला चांगल्यापैकी भाव होता, म्हणजे 1500 तर 2200-2500 पर्यंत जात होता। शेतकऱ्यांना तो परवडत बी होता। पण आता अशी परिस्थिती झाली आहे, केंद्र सरकारने निर्यात शुल्क माफ केलेलं आहे आणि निर्यातीवरती बंदी बी उठवलेली आहे। शेतकऱ्याला अपेक्षा होती की आता भाव वाढेल, पण भाव वाढण्याच्या ऐवजी तो कमी झालेला आहे। तर 500 पासून तर 1200-1300 पर्यंत या ठिकाणी निलाव झालेले आहेत। जास्त करून 1300 हा किंचित याला मालाला मिळालेला आहे, बाकीचे 1000च्या आतच आहेत। तर शेतकरी हा इतका मेटीकुटीला आलेला आहे की त्याचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे। तर असं न करता थोडंसं 1500च्या पुढे जर तो भाव राहिला असता तर शेतकऱ्याला ते परवडलं बी असतं आणि त्याला थोडासा हुरूप आला असता। हे सर्व असूनसुद्धा परत अवकाळी आहे, अवकाळीच्या याच्यामुळे शेतकरी थोडा घाबरलेला आहे आणि माल जसा असेल तसा तो मार्केटमध्ये आणतो आहे। तर अशा परिस्थितीमध्ये थोडंसं शासनाने लक्ष देऊन थोडा भाव जर वाढवला तर चांगलं होईल आणि शेतकऱ्याला बी ते परवडेल, अशा पद्धतीने मी अपेक्षा करतो।